मयूरदादा पाटील यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. येस साहेबांना विनंती करेन. चला पहिलं षटक घेऊन गोलंदाज साहिल चव्हाण. मंजू स्पोर्ट चिरनेर संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला बॉल, पहिलाच बॉल थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राचं मात्र खातं उघडलं जाईल. ते कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली संघाचं पहिली धाव फलकावर. शुभ सन्मान आदरणीय मयूरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. सर DRS घेण्यात आलाय. तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. थँक्यू. आणि त्यानंतर गोवटणे विभागीय काँग्रेस अध्यक्ष आदरणीय रत्नाकरजी म्हात्रे साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी आदरणीय रत्नाकर म्हात्रे साहेबांना विनंती करेन. गोवटणे गाव काँग्रेस अध्यक्ष आदरणीय रत्नाकर म्हात्रे साहेब यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यांचंही सर्च स्वागत इथे मात्र घेतलं जाईल. आणि So it's a wide ball call from umpire. Leg stump wide. रत्नाकर म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. गोवटणे गावाचे काँग्रेसी अध्यक्ष आदरणीय रत्नाकर म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आपलं सहर्ष स्वागत साहेब, आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल. या एक ओव्हर नंतर इथून मात्र टॉस घेतला जाईल जिते आणि दांडा टीम यांच्यामध्ये. तोपर्यंत जाऊया आपण मॅच कडे. दीपक पाटील सर. हो, चांगला प्रयत्न होता लॉंग ऑफला, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने. परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. या 4 धाबा पंचांचा निर्णय झाला. इकडे मात्र 4 धाबा मिळतील. सुरुवातीला मात्र प्रचंड पुढे आला होता, झेलसाठी मात्र आला होता. आर्यनचा प्रयत्न मात्र झेलसाठी खूप चांगला होता, परंतु त्यानंतर मात्र पुढे झेल कॅरी करू शकला नाहीये. परंतु बॉल पाठीमागे गेला. त्यानंतर पुन्हा प्रयत्न झाले त्याच्याकडून, परंतु तोपर्यंत मात्र बॉलनं सीमारेषा गाठली होती. चौकार आलाय, पहिला चौकार सांगोलीसाठी. सागरसाठी शॉट ऑफ गुड लेन. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. चौकारानंतर मात्र चांगलं कमबॅक गोलंदाज साहिल चव्हाणचं. पहिलं षटक पॉवर प्लेचं. सर्कलचं रिस्ट्रिक्शन. 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतील. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, पाठीमागे शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक पॉईंटला एक, समोर अगदी शॉट कव्हर पॉईंटला. फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे. सिंगलच घेतली जाईल. 1 रन धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषकामध्ये सर्वांचं, सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. सुस्वागतम. ओ द स्टम्प्सना बॉल. इकडे मात्र टॉप एज घेतले. बॉल हवे त्या विकेट किपरनं मात्र झेल टिपलाय. पहिला धक्का लागेल कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली संघाला. आदरणीय गिरीजी नारायण म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. गजाननजी पाटील साहेब ज्यांचं आगमन आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. लाखनजी पाटील साहेब ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. हितेश विश्वनाथजी पाटील साहेब ज्यांचं आगमन आपण पाहत आहोत. उत्तमजी पाटील साहेब ज्यांचं आगमन झालेलं नुकतंच आपण पाहतोय. आणि सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. खातही उघडू दिलं नाही केतन देशमुखला. 0 मात्र पास झालाय. कम्प्लिटली मिसक्यूट झाला होता. स्ट्रोक मोठ्या स्ट्रोकसाठी जरूर गेला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विष्णू वाघमारे. पायावर होता हा चेंडू. लाईक बिफोर द विकेटच्या अपील स्वीकारल्या. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागेल. आल्या पावली माघारी परतावा लागेल. खातही उघडू दिलं नाहीये. दुसरा फलंदाज 0 बाद होईल. विष्णू वाघमारे मैदानाच्या बाहेर. चला आपण रेडी थांबा. आपण टॉस करतो आहोत. एका बाजूला
इशिद दांडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा जितू आई जीते. एका बाजूला पेण तालुक्यातील संघ आहे तर एका बाजूला उरण तालुक्यातील संघ पाहायला मिळतो. हा टॉस आपण करतो. नेक्स्ट मॅच ए ग्रुपला सुरुवात होईल. एका बाजूला जिथे मात्र हरेश गावंडला तुम्ही पाहणार आहात. सर्वाधिक चर्चेतील खेळाडू उरणटा जिथे पेण तालुक्यातून येत असताना ज्या खेळाडूला आपण पाहिलेला आहे. नेहमी चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याने खेळलं आहे. अनेक मातब्बर खेळाडू खेळणार आहेत. आज भिवंडी तालुक्यातील दिवे गाव देखील खेळतोय. आज मुंबई विभागामधून अंबापाडा खेळतोय. सचिन काटकरला तुम्ही पाहाल. अनेक खेळाडू येत असताना पाहायला मिळतील. टेल इज अ कॉल आणि इथून मात्र आपण पाहिलं तर हेड आला. टॉस जिंकला जितू आहे जीते या टीमने. हरेश केवळ निर्णय जाणू इच्छित. चला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूयात. धन्यवाद मान्यवरांचे आभार. या आपण दीपजी पाटील सरांचा आवाज ऐकू. थँक्यू. हा ट्रिक बॉल होता. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ उसळी घेत विकेट किपरचा फैद घेतोय. डॉट बॉल एकमेव चौकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. साहिल चव्हाण मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये प्रभावित केलंय. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 6 धावा. 2 फलंदाजांना मात्र गमवावं लागले. कपिल स्मृती कावदेवी सांगोली संघाला. स्पीडअप करत राहा. आजचा रात्रीमध्ये वेळ फार कमी आहे आपल्याकडे. ई पोलमधील यो उद्योजक आदरणीय नमोजी म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती. सर्वेजी म्हात्रे, ओमीजी गावंड संपूर्ण युवा उद्योजक आहेत आणि उद्याचं भविष्य या आयोजन समितीमधले आहेत. परंतु वेळेवरती ते उपस्थित झालेत त्यामुळे त्यांचंही हार्दिक स्वागत. सतीश धीरज एंटरप्राइजेसचे आदरणीय धीरजी म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. साहेब आपलंही हार्दिक स्वागत. निकेतन परदेशी दुसरं षटक घेऊन पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं बॅकफुटवर ढकललंय कारण 6 धावा आल्यात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. परंतु पाहूया सागर पारधी मैदानावर आहे आणि नक्कीच त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. पहिलाच बॉल सोडून दिला होता. इकडे मात्र थोडासा आश्चर्याचा धक्का बसलाय. खरं तर सागर पाहत बसला या चेंडूकडे आणि बिलकुल कोणतंही अटेम्प्शन नव्हतं तिकडे जर आपण बघितलं तर. देऊळ कमिटीचे अध्यक्ष आदरणीय देवीचंदजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. तब्बल 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभली आहे. त्याकरिता साहेब आम्ही आपले आभारी आहोत. निकेतनचा हा बॉल समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये त्यामुळं सिंगल तर मिळाली. थ्रो स्ट्रायकर एंडला आणि त्याच कारणास्तव इकडे थ्रो येईपर्यंत दुसरी रन कंप्लीट झाले. सागर पारधीला स्ट्राईक पासून रोखायचं आहे. याच रणनीतीनं मात्र हा थ्रो स्ट्रायकर एंडला करण्यात आला होता. परंतु डिस्टन्स फार जास्त आहे. अगदी लॉंग ऑन टू विकेट किपर आणि त्याचमुळे ती संधी मिळाली सागरला दुसरी धाव पूर्ण करण्याची. आणि जेवढे चेंडू जास्त असं स्ट्राईकवर खेळेल तेवढं सांगोली संघासाठी मात्र ते लाभदायक ठरू शकेल. खोलात टाकला होता. पुढे केला होता. हा चेंडू बिलकुल कनेक्ट झालेला नाही आहे. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलचं पर्सेंटेज आतापर्यंत जास्त आहे आणि हे असंच राहिलं तर कमी धावसंख्येचा सामना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो. परंतु पहिला सामना फक्त 47 धावा केल्या होत्या सांगोली संघानं 5 ओव्हर्समध्ये. त्या धावा वाचवण्याचा सुद्धा पराक्रम केला या संघानं. त्यामुळे बॉलिंग सुद्धा स्ट्रॉंग आहे. त्याचमुळे रिस्पेक्टेड टोटलपर्यंत सागर पारधीनं जर सांगोलीला पोहोचवलं तर गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. निकेतन परदेशी पहिले 3 चेंडू समाप्त झालेत. त्याच्या गोलंदाजीमधून 2च धावा आल्यात. 3 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक या ओव्हरमध्ये सागर पारधीकडे. मात्र सगळेजण एकटक बघत असतील सांगोलीकर. हा खेळाडूंना आजपर्यंत बऱ्याच इनिंग्स खेळल्यात सांगोलीसाठी. चेंज ऑफ पेस होता. स्लोवर पण होता. धीम्या गतीने टाकलेला बॉल होता आणि त्याचमुळे टायमिंग झालेलं नाही आहे. चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. मिड ऑफकडे गेलाय तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. सुदर्शन पाटील आमच्या समवेत आहेत. उत्कृष्ट गुणसंख्या लेखक. तारा गाव का सितारा ही स्पर्धा कव्हर करतात. पुन्हा एकदा थोडासा शॉट केला होता. आणखीन एक डॉट बॉल. चांगली वळवतोय चेंडू. लेफ्टी बॉलर म्हटले की थोडासा एक नॅचरल लेग ब्रेक असतोच. सो नैसर्गिक आपण म्हणूया जो वळण घेत असो प्रत्येक वेळेला
ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करायची, उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडा बाहेर काढायचा चेंडू आणि त्याचमुळे थोडंसं कठीण चाललंय. सोपं नाहीये. सागर पारधी सुद्धा अडखळत खेळतोय. सध्याच्या घडीला चौकार जरूर आला त्याच्या पॅटमधून, परंतु सध्याच्या घडीला मात्र त्याला थांबवण्यामध्ये बऱ्यापैकी यश. शॉर्ट बॉल आहे, पाठीमागे येऊन उचललाय बॉल, मागे खेळलाय, फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं एक टप्पा कात, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. सागरच्या बॅटमधून आलाय हा चौकार. या आपण भावेजी म्हात्रे साहेब युवा कार्यकर्ते कोपरेवली, त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हावं. गिरीश नारायण म्हात्रे साहेब, त्याच वेळेला गजाननजी वशिणीकर साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक साह्य या स्पर्धेला लाभलेलं आहे, त्यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. ध्रुवराजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन होतं. प्रशांत डेकोरेटर्सचे सर्वेसर्वा ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. साहेब आपल्यालाही विनंती असेल, आपले हार्दिक स्वागत. उरण पोलीस स्टेशनचे PSI थोड्या वेळामध्ये उद्धवजी सोलंकी साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळेल. धन्यवाद. चौदा धावा धावफलकावर 14 रन्स ऑन बोर्ड. या ओव्हरमध्ये 8 धावा येताना दिसल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त साहिलनं 6 धावा दिल्या आणि त्याचमुळे बऱ्यापैकी थांबून ठेवलाय कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली संघाचा धावफलक. मंजू स्पोर्ट चिरनेर ई पोलमधील दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आहे, म्हणजे आजच्या रात्रीमधील तिसरी लढत सुरू आहे. यानंतर ए पोलमधील सामने तुम्हाला पाहायला मिळतील. जितुआई जिते विरुद्ध एसी देव दांडा. बी रेडी, आपण सज्जरा दोन्ही टीम्स. त्याचनंतर वशा 11 विंधणे आणि अमय 11 ट्रॉम्बे कोळीपाडा असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक. आगतम स्वागतम सुस्वागतम सदर्शनाय खलनिग्रहनाय या ब्रीद वाक्याप्रमाणे सातत्याने आपण पाहिलं तर उरण पोलीस स्टेशनला कामकाज करणारे PSI उद्धवजी सोलंकी साहेब आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री बापूजी देव चषक 2026 मध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. फुल टॉस बॉलवर टाइम केले, फक्त दिशा दिले पॉइंटला, डीप पॉइंट बॉटलांच्या दिशेनं पहिल्याच बॉलवर यावेळेस आर्यनच्या येतोय हा चौकार. साठी इकडे मात्र रिव्ह्यू घेण्यात आला. DRS ची मागणी, डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. तिसरे पंच गाबण सर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. एक्झॅक्टली कुठे अटेम्प्ट केलाय फलंदाजाने हे सुद्धा चाचपणी केली जाईल. पॉपिंग क्रीज मध्ये आहे, पुढे आहे, वेस्ट राईट आहे, बॉल डीप होतोय, सगळ्या गोष्टींची शहानिशा करावी लागते. इट्स अ नो बॉल कॉल. इट्स अ वेस्ट राईट. दंडित केलंय गोलंदाज आर्यन नारंगीकरला. पहिलाच बॉल, नो बॉल आणि त्याच में 5 धावा मिळतील त्या टीम सांगुर्लीला. हा बोनस आहे खरं तर. कुठेतरी 2 ओव्हर्समध्ये धावसंख्या. ठीक. आदरणीय सतीजी म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. कोपरोली गावचे माजी गाव अध्यक्ष ज्यांचं आपण आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. तथा प्रथांत डेकोरेटरचे सर्वेसर्वा ध्रुवजी म्हात्रे आपलंही स्वागत आहे या व्यासपीठावरती. आसवाजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. संतोजी म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण कोपरोली गाव या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. फ्रीडचा बॉल होता, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता मिलिंदकडून. खरं तर बिंदासपणे खेळणं फार गरजेचं होतं या बॉलवर, कारण तो धोका नव्हता. विकेट जाईल याची शक्यता फार कमी असते या बॉलवर आणि त्याचमुळे कुठेतरी कलात्मक स्ट्रोक खेळण्यासाठी गेला. तर फ्रीडचा बॉल तर निघून गेलाय. चांगला ड्राईव्ह आहे, का बसला, परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आलाय. सिंगलच मिळेल मिलिंदला. 1 रन होईल धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. 1-2 मोठे फटके आल्याशिवाय खरं तर इकडे संधी मिळणार नाही, पण इकडे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धाव चोरून घेण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय खेळपट्टीवर. कोणाला काही समजलंच नाही आणि त्याच्या अगोदर मात्र
इकडे पाहत होतं, हा थ्रो मात्र कलेक्ट करता आला नाहीये विकेट किपर एंडला आणि ती संधी जशी मिळाली लगेचच रन मात्र कंप्लीट करण्यात आले. त्यामुळे या 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. आर्यन नारंगीकर तिसरं षटक करतोय. पाठीमागे वळवला हा बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. थोडासा गोंधळ घातला या ओव्हरमध्ये आर्यन नारंगीकरनं. नो बॉलवर मिळेल चौकार म्हणजे तब्बल 5 धावा सांगुर्लीसाठी. तर आर्यन नारंगीकर दुसऱ्यांदा खरं तर वेस्ट राईट बॉल आणि त्याचमुळे दंडित केलंय गोलंदाजाला. ही गोलंदाजी मात्र थांबवावी लागेल. 2दा बोनस मिळालाय. जिकडे धावा येत नव्हत्या, धावांसाठी स्ट्रगल करत होता सांगुर्ली संघ, तिकडे मात्र आर्यन नारंगीकरनं मात्र अशाच धावा बहाल केल्यात. धावा झाल्यात त्या आतापर्यंत स्कोर कार्डवर 26 धावा. म्हणजेच काय 12 धावा दिल्या आर्यन नारंगीकरनं. 2च चेंडू टाकली आणि 12 धावा त्यानं खर्च केल्या. कवचला लॉफ केलं. यावेळेस मात्र थोडंसं वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पहिली रन वेगाना. दुसऱ्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती, पण डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित मिलिंदला तिकडेच मात्र क्रीज सोडावी सुद्धा लागली असते. विकेट किपरनं सुद्धा थोडंसं दाखवलं त्या ठिकाणी. त्याला माहिती होतं की चेंडू गॅदर केला असता तर फार कठीण झालं असतं, त्यामुळे डायरेक्ट हिटसाठी चान्स घेतला. या 2 धावा मिळतील. साहिल ठाकूर आता मात्र षटक कंप्लीट करेल आर्यनचं. शेवटच्या 3 चेंडूचा खेप बाकी आहे. चांगला बॉल होता. फुल लेंथ हलक्या हातानं मात्र समोर ड्राईव्ह केलाय. थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि लगेच संधी मिळाली. दुसरी रन कंप्लीट होईल. 2 धावा 2 धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरू शकतील या ओव्हरमध्ये. नक्कीच सांगुर्ली संघासाठी मात्र हे षटक थोडंसं लाभदायक ठरलंय. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल समीरजी कोळी साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. API आदरणीय संदेजी कोठावले साहेब शिवडी मुंबई ज्यांचं आगमन झालं पाहायला मिळत आहे. सत्यसेम पाटील साहेब, युवराजी साखरे साहेब ज्यांचं आपण आगमन पाहत आहोत. आणि भिंदणे गावचे एक लेजेंडरी क्रिकेटर आणि त्याच वेळेला एक उत्कृष्ट मार्गदर्शक गजाननजी पाटील साहेब यांचे आगमन झालेलं पाहायला मिळतं. मी विनंती करेन गजाननजी पाटील साहेब आपल्याला की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. धन्यवाद. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 2 धावा. धावसंख्या 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. आणि सागर पारधी जो बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडला होता तो आता मात्र आलाय स्ट्राईक एंडला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. निदान एखादा मोठा स्ट्रोक सांगुली संघासाठी जाता जाता नक्कीच लाभदायक ठरेल आणि सागर पारधीमध्ये ती क्षमता जरूर आहे. आणि त्याचवेळी 2 चेंडू सुद्धा फार महत्वाचे ठरू शकतील. साहिल ठाकूरला सुद्धा मोठे स्ट्रोक्स वाचवावे लागतील. लास्ट 2 बॉल टू गो. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन बॉल केला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये. पहिली रन वेगाना. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. चुकीच्या क्षेत्ररक्षणाचा फटका बसेल मंजी स्पोर्ट चिरनेरला आणि सांगुलीसाठी येतोय हा चौकार. यावेळेस ऑन साइडला स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर पारधीचा जाता जाता धमाका. शेवटचे 2 चेंडू भेटले खेळायला आणि 2 बॉलमध्ये 10 धावा ठोकल्या. इनिंग ब्रेक होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा लागल्या त्या 42. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी 2 ओव्हर्समध्ये फक्त 14 होत्या
शेवटच्या ओव्हरमध्ये आर्यन नारंगीकर आणि साहिल ठाकूरनं हे षटक कंप्लीट करत असताना तब्बल 28 धावा मोजल्या या ओव्हरमध्ये आणि त्याचा फायदा मात्र सांगोलीला होईल. 43 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. या आपण गिरीश नारायण म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान करतो आहोत. गिरीजी नारायण म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या आपण पुढील सन्मान गजानन शेठ वशिणीकर साहेब यांचाही विशेष सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय गिरीश नारायण म्हात्रे साहेब आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. गजाननजी पाटील साहेब यांना विनंती करेन साहेब आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. कोपरोली देवस्थान कमिटीचे सचिव ज्यांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. गजाननजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पुढील सन्मान या आपण आमंत्रित करतो आहोत. काय विशेष सन्मान करत असताना निशिकांतजी पाटील साहेब यांना विनंती असेल साहेब आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. निशिकांतजी पाटील साहेब यांना आपण विनंती करतोय आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. लाखनजी पाटील साहेब यांना विनंती करूया साहेब आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. लाखनजी पाटील साहेब इथे त्यांचा सन्मान आपण करतो आहोत. उत्तमजी पाटील साहेब यांना विनंती असेल साहेब आपल्याही आपण सन्मानाचा स्वीकार करावा. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा साहेब आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. काय विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. पुढील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. उत्तमजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. उत्तमजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान मी विनंती करेन या मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून PSI आदरणीय उरण पोलीस स्टेशनचे उद्धवजी सोलंकी साहेब यांना विनंती असेल साहेब आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. उद्धवजी सोलंकी साहेब ज्यांचा आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. पोलीस दलामधील कार्यरत असणारे एक धडाडीचं असं नेतृत्व PSI उद्धवजी सोलंकी साहेब यांचा आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. सौरभजी पाटील साहेब आणि शेखरजी ठाकूर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते उद्धवजी सोलंकी साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. त्या पुढील सन्मान API आदरणीय शिवडी मुंबई पोलीस स्टेशनचे संजयजी कोठावले साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. जिथे API आदरणीय संजयजी कोठावले साहेब शिवडी मुंबई ज्यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळालं. चला त्वरित घाई करा सागर थोडी घाई व्हायला हवी. मॅचसाठी वेळ व्यतीत करू नका. आणि पुढे ए ग्रुपमधील दोन्ही संघ दांडा आणि जितू आहे जीते आपण तयार राहा. जीते खेळते तर कळवे संघ आज येथे या स्पर्धेमध्ये असताना मला वाटतं गर्दीच गर्दी पाहायला मिळाली असती. कदाचित कपडे निघाले असे. चला पुढील सन्मान आदरणीय API संदेदी कोठावले साहेब शिवडी मुंबई ज्यांचा आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. पुढील सन्मान API आदरणीय संदेजी कोठावले साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. श्री बापूजी देव चषक 2026 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित पाहुणे मंडळींचे काय विशेष सन्मान आपण करतो आहोत. तदनंतर सत्यसेन पाटील साहेब पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय सत्यसेन पाटील साहेब ज्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. सत्यसेन पाटील साहेब यांचाही विशेष सन्मान आपण करणार आहोत. सत्यसेन पाटील साहेब महाराष्ट्र पोलीस आज आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येतं. युवराजी साखरे साहेब महाराष्ट्र पोलीस आणखीन एक पोलीस बांधव आपल्यासोबत उपस्थित आहेत. कोरोना कालावधीमध्ये मंदिर मस्जिद देवळं विहार आणि चर्च पासून सारं काही बंद होतं. काही दवाखानेही बंद होते परंतु पोलीस बांधव सातत्यापणे आपल्यासोबत उपस्थित होते. आज गर्दीतले सण आपण साजरे करतोय कारण माणूस वर्दीतला आपल्यासोबत उभा आहे. हा वर्दीतला देव माणूस आणि त्यांचा सन्मान युवराजी साखरे साहेब यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा.
युवराजी साखरे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. युवराजी साखरे साहेब मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि वन साइड हिरो साहिल चव्हाण बॅटिंग करतोय. मागील मॅच मध्ये बॅट तितकीशी तळपली नाही. या सामन्यामध्ये चिरनेरच्या महागणपतीचा आशीर्वाद घेऊन दाखल झालेला हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय साहिल चव्हाण. साहिल चव्हाणाने याच मैदानामध्ये पाचगाव प्रीमियर लीग गाजवली होती. बाईक इथे जिंकली. तदनंतर आपण बाईला उसाटण्यामध्ये जाऊन बाईक जिंकली. खोराने धावा गोळा करणारा आणि चिरनेर गावची रण मशीन. पुढील सन्मान आदरणीय युवराजी साखरे साहेब पोलीस बांधव ज्यांचा आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. आदरणीय हितेजी विश्वनाथ पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. हितेजी विश्वनाथ पाटील साहेब यांना विनंती असेल साहेब आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हितेजी पाटील साहेब यांच्या सन्मानानंतर आपण समालोचन कक्षाकडे वळूयात आणि आवाज ऐकूयात. पेण तालुक्यातून येत असताना रुपेजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. क्वालिफाय मॅच आणि त्यासाठी मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळते. खूप छान ना इथून मात्र सुरुवात करत असताना पाहायला मिळते. साहिल चव्हाण बायकर मॅन म्हणून याची ख्याती राहिली गेली. मागच्या मॅच मध्ये बॅट तलपली नसली ना जयेश भोसले सर तरी गोलंदाजी अगदीच अप्रतिम झाली होती. आणि आता इथून धावा खोऱ्याने ओढताना पाहायला मिळतात. एक षटकार आणि एक चौकार आणि नशिबाचे 5 धावा. वा आणखी एक चांगला कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका. कडक बेधडक बेधडक हा फटका आलाय. कडक कडक कडक. तर प्रेक्षक वर्गाला विनंती करूयात बॉल पडू द्यात दादानो खाली. या पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बाउंड्री लाईन वरती असणाऱ्या प्रेक्षक वर्गाला विनंती आहे बॉल हातामध्ये तुम्ही आधीच कॅच पडू नका. अति उत्साही क्रीडा रसिक काही असतात आणि त्यापैकी आपल्याला पाहायला मिळाला थोडासा निर्णय मात्र इथून पेंडिंग परंतु 6 धावा या धावपलकावरती येताना पाहायला मिळतात. कोपरोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय अशोकजी महादेव पाटील साहेब ज्यांचंही आगमन झालेलं पाहायला मी इथं विनंती करेन. आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळतं साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. आदरणीय धनंजयजी दामोदर म्हात्रे साहेब यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत. अमितजी पाटील साहेब ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहतोय. सुनीलजी म्हात्रे साहेब यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत. प्रमोदजी कोळी साहेब ज्यांचंही आगमन झालेलं आपण पाहतोय. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणखी एक लांब निहारलंय पारखलंय ओळखलंय सत्वर तत्पर उत्तर देत बॉल सीमा रेषा पार. धावा आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांचं इथून टायटल सॉन्ग या स्पर्धेचं तुम्ही ऐकताना पाहायला मिळत आहे. गाजतोय वाचतोय नाव श्री बापूजी देव चषक 2026. आजची रात्र खास आहे क्लास आहे. आता मात्र तलपताना पाहायला मिळतोय साहिल चव्हाण हे नाव आणखी क्लास. इथे मात्र बॉल हीच ना गोलंदाजी करायची आता तेच म्हणत असेल ना गोलंदाज सांगुर्लीचे. ही गोलंदाजी या टप्प्यावरची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. धावा अगदीच इथे मात्र येताना पाहायला मिळाल्या. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा 27 आणि स्कोरबोर्ड अजून 16ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 13 बॉल मध्ये 16 धावा. मॅच बनू शकतोय जर का एखादी विकेट आली ना. या पण आदरणीय गजाननजी पाटील साहेब इंधणे ज्यांचा एक विशेष सन्मान करतो आहोत. खरं तर आज वशा बैलाचे मालक सुरेश शेठ पाटील साहेब इंधणे यांनी पुरस्कृत केलेला वशा 11 इंधणे हा संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज तथा एक लेजेंडरी क्रिकेटर गजाननजी पाटील साहेब यांचा पण विशेष सन्मान करतो आहोत. ज्यांचा आवडता खेळाडू मला वाटतं सर्वांच्या आधी आला आकाश पाटील जो खेळताना पाहायला मिळेल. विंधणे गाव विंधणेचे 2 संघ आज खेळले. अमरशेठ पाटील साहेब अमरशेठ परदेसी यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत. चिरनेर गावचे प्रसिद्ध उद्योजक यांना विनंती करेन साहेब आपल्या सन्मानाचा
आपण स्वीकार करावा. जितू आहे जीते नेक्स्ट मॅच मध्ये खेळते. पुढच्या सामन्यामध्ये अनेक मातब्बर संघ खेळणार आहेत. दांडा संघाला आपण पाहणार आहात. पुढे अंबापाडा खेळतोय जो माहुल मधून येत असताना संघ पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला आज दिवे संघ पाहायला मिळतो जो भिवंडी तालुक्यामधील आहे. आणि भिवंडी तालुक्यातील या संघाला आपण पाहणार आहात. काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. या सन्मानानंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूयात. धन्यवाद. थँक्यू सर. 28-28. त्याच्यानंतर मात्र या धावा येतात 2:29 धावा. एक धावा आली. 29 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. 43चा टार्गेट आणि त्याच्यानंतर पाहायला गेला तर इथूनही गॅस शोधल्या. अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा रेषा पार. निष्ठी पॅकर्स गावदेवी दिवे भिवंडी संघ नयन हवाळ यांनी मात्र आज पुरस्कृत केलेला संघ आहे. जासईचे उत्कृष्ट पुरस्कार दे. चान्स आहे तिथे बनला गेलाय. जी विकेट हवी होती ती प्राप्त केली आहे आणि फलंदाज इथे मात्र बाद होतील. महत्वाची विकेट साहिल चव्हाण बॅक टू द गाउट. धावा बनवल्यात साहिल चव्हाणनं. अप्रतिम इथे मात्र पाहायला गेलं तर 27 धावांची बहारदार केली गेली आहे. 8 बॉल मध्ये एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे साहिल चव्हाण या खेळाडूंसाठी. अप्रतिम अप्रतिम. आता येणारे बॉल असणार आहे शिल्लक ते सांगा रिक्वायर्ड 10 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 10 मध्ये 10 हव्यात. आदरणीय निर्भयजी म्हात्रे साहेब शिक्षक संघटना अध्यक्ष ज्यांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत निर्भयजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन साहेब आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव युक्तीप्रमाणे गेस्ट इज गॉड. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित पाहुणे मंडळींचा आपण काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. विशेष सन्मान. स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध. स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध. स्वागत म्हणजे संस्कारांचं लेणं आणि स्वागत म्हणजे मान सन्मानांचं देणं. हा मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. अतिथींचे मान सन्मान या व्यासपीठावरती होत असताना मला मिळत आहेत. काय विशेष सन्मान आपण करतो आहोत. 10 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. मॅचकडे पुन्हा एकदा वळूयात आणि आवाज ऐकूयात. पेण तालुक्यातील रुपेजी पाटील यांचा आवाज. 2 पाटील आहेत आपल्यासोबत आणि 1 भोसले. आज रंगत येणार आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह करायचा होता तिथे 1 धाव घेतली गेली आहे. ही विकेटला तुम्हाला प्राप्त करावी लागेल. मॅच मध्ये तुम्हाला मॅच बनवायची असेल ना तर तुम्हाला इथून मात्र डॉट बॉलचे पर्सेंटेज रेशो वाढवावा लागेल. 9 धावांची गरज आहे. भविष्य धुक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. वर्तमान काय म्हणतो येणारे बॉल आहे ते 9 आणि 9 धावांची गरज. 9-9 यासाठी क्रिकेट ओळखला जातो ना. जादुई अंकांचा खेळ क्रिकेट. कधी कोणत्या अंकावरती येईल कसं मात्र इथून अल्टी पलटी होईल गेम उलटी सुलटी होईल त्याचाही नेम नाही आहे. हाच तर क्रिकेट आहे. चांगला स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं. थांबून ठेवलं तिथे मात्र फलंदाज सनी परेश परदेसी या फलंदाजांना. डॉट बॉल आला. आत्मविश्वास वाढला जाईल का त्याची चर्चा पाहायला मिळेल तुम्हाला. न थांबता न हरता तुम्हाला खेळ करावा लागेल इथे. परंतु इथून मोठा फटका आलाय. नाईस साऊंड. रात्रीच्या या अगदी गुलाबी थंडीमध्ये अलाप घेत बॉल चाललाय सारे गेम अप धनी नी 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 साकर सीमा पार. चांगला बॉल इथे मात्र परंतु इथून एखादा मोठ्या फटक्यानं ना गेम इथून मात्र आपल्या बाजूला खेचताना पाहायला मिळतात. परिस्थितीजन्य क्रिकेट आहे. टीम परिपूर्ण मंजित स्पोर्ट्स चिरनेरच्या बाजूनं आणि त्या परिस्थितीजन्य क्रिकेटला अडॉप्ट केलं जातो ही न खासियत आहे या फलंदाजांची. साहिल चव्हाणनं परिपूर्ण मात्र इथे अगदीच विजयाच्या उंबरट्यावरती मात्र हे खेळायला आणले. धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 40 धावा. आता विजयासाठी येणारे 6 बॉल आणि 3 धावांची गरज. 6 बॉल आणि 3 ची आवश्यकता आहे. आदरणीय गजाननजी पाटील साहेब ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत. उल्हाजी पाटील साहेब ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. उल्हाजी पाटील साहेबांना विनंती करेन साहेब आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. उल्हाजी पाटील साहेब ज्यांचा आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. स्वागत आणि सन्मान. उल्हाजी पाटील साहेब
स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव युक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मायेची उबदार शार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट आपण एक मोमेंटो देऊन सन्मान करतो आहोत. आदरणीय निलेजी पाटील साहेब ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळतं. निलेजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. निलेजी पाटील साहेब ज्यांचा आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. 6 बॉल 3 ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. एक ग्रुप आपण तयार राहा. जीतो आहे जीते. अगदी खासियत आहे या संघाची. प्रत्येक स्पर्धेमध्ये 1 ते 2 तास वेळेवरती पोचणारा संघ आहे. सगळेच जण हसायला लागले कारण हा संघाची खासियत आहे. वेळेवरती पोचणं. संपूर्ण गाव हा ट्रक घेऊन आले असतील खरं तर प्रेक्षक वर्ग. या सन्मानानंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे भेट. धन्यवाद. त्या विभागाची एक ओळख राहिली गेली. हमरापूर विभाग म्हटल्यानंतर तुम्ही कळवे गाव असेल. कळवे गावाचं क्रिकेट ही वेगळं स्थान निर्माण केले. जिथे जर पाहायला गेलं तर जितीची ही सातत्याने ओळख निर्माण सातत्याने राहिले गेले. आणि एशिदेव दांडा टीम आता इथून फलंदाज इथून गरज आहे विजयासाठी फक्त आणि फक्त 5 बॉलमध्ये 3 बनवायचे आहेत. तरी फलंदाजांची चाचपणी मात्र केली जातोय. टीम चिरनेर विनंती करीन फलंदाज आपण नेक्स्ट फलंदाज तयार ठेवा. आता येणारे 5 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. कोण जिंकणार? मंजी स्पोर्ट्स चिरनेर की सिद्धिविनायक माफी असावी कैलासवासी कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली की चिरनेर की सांगुर्ली. 2 गावांमध्ये क्रिकेटचं युद्ध जरूर पाहायला मिळते. ते क्रिकेट आहे. कदाचित 5 बॉलवरती 5 विकेट येऊ शकतात. 5 बॉलवरती 5 षटकार येऊ शकतात किंवा एका पहिल्याच बॉलमध्ये ही मॅच फिनिश येऊ शकतोय. हा क्रिकेट. परंतु इथून कमबॅक करावं लागेल. म्हणा ना तुम्ही संपलो नाही, संपणार नाही, फसलो नाही, फसणारी नाही, कितीही येऊ द्यात अडथळे, मी पुन्हा तेवढ्याच ताकदीनं उभा राहीन आणि मी थांबणार नाहीये. हेच क्रिकेट आता खेळावं लागेल इथे टीम कैलासवासी कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली टीमला. तेवढंच तुमच्या हातामध्ये राहिलंय. डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे चांगला खेळ करावा लागेल तुम्हाला. एक सिंगल मात्र इथे त्यांना पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर एक धावे त्यांना पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 41 धावा. 43 ची गरज आहे आणि आता मात्र 4 बॉल आणि 2 धावांची गरज. 4 बॉलमध्ये 2 बनवायचे आहेत. चांगला बॉल इथे मात्र अपील केले गेले. हो 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 हो. पंचांचा हात आकाशाकडे जातोय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. आता येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 3 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. एखादा डॉट बॉल एखादा विकेट. वातावरण टाईट झाले आहे. हॉट मॅच बनली गेली आहे. एखादा डॉट बॉल मात्र इथे येईल का? सागर पारधी गोलंदाजी मार्क वरती ती किमया मात्र साधतील का? 3 बॉल मध्ये 2 धावा डिफेन्स करतील का? त्याची चर्चा पाहायला मिळेल. इतिहास घडेल का? हाहाकार माजला. हा क्रिकेट आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे तुम्ही ना अंतिम बॉल पर्यंत सांगू शकत नाहीये. तुम्हाला कठीण सुरुवात झाली आहे. सुरुवात कठीण असली ना साधं सोपं तुम्हाला खेळ करावा लागेल. सुरुवात करायला घाबरू नका. योग्य तो खेळ इथून मात्र तुम्ही खेळा आणि आपल्या नावाचा बोलबाला निर्माण करा. शिस्तबद्ध पद्धतीने क्षेत्ररक्षण करा. क्षेत्ररक्षणाने जणू काही तुटून पडा की येणारे 3 बॉल मध्ये मात्र तुम्हाला डिफेन्स करायची आहे. त्या मात्र 2 धावा. क्रिकेटमय वातावरण निर्मित झालंय. सगळ्यांच्या लक्ष लागले आहेत. जरी 2 धावा हव्या असल्या ना तरी मॅच बनवली गेली आहे. मॅच बनली गेली आहे. कैलासवासी कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली असं वाटत होतं की ही मॅच एकतर्फी हरतात की काय, परंतु सांगुर्ली गावानं मात्र क्रिकेट अगदी चांगला खेळलाय. स्पर्धकाला कधीच घाबरू नका. शिस्त पद्धतीने मात्र क्रिकेट खेळला तर मग तिथे खेळू शकताय. परंतु इथून ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. दे धडक बेधडक हा विजयी षटकार आलाय. कडक 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 कडक. संतोजी म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. संतोजी म्हात्रे साहेब यांना विनंती